प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे 4 एप्रिलच्या भागामध्ये काव्या आणि जीवा या दोघांचं सुद्धा प्रेम प्रकरण समोर येता येता राहिलेलं आहे. आणि तरीसुद्धा काव्याच्या मैत्रिणीने तिला धीर दिल्यामुळे तिने मानिनीला सर्व सत्य अखेर सांगून टाकलेलं आहे. तर आता बघा, सुरुवातीपासून कालच नंदिनीने सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की उद्यापासून मी आनंद निवासमध्ये जाणार आहे आणि आज ती आनंद निवासमध्ये चाललेली सुद्धा असते. तर त्यावेळेस ती मानिनीला जाता जाता सांगत असते की अहो आई, मी लवकर येईन, परत येईपर्यंत तुम्ही एकट्याने काही सुद्धा करत बसू नका. आणि असं बोलत बोलतच ती चाललेली असते. इतक्यात वसुंधरा आणि रम्या अगदी ठरल्याप्रमाणे त्या दोघींच्या आडवे येतात. आता बघा, वसुंधरा मानिनीला म्हणते की बहुतेक आपल्याला आजचा दुपारचा चहा आणि आमटी भात एकत्रच मिळणार आहे खायला. म्हणजे ही येणार कधी, स्वयंपाक करणार कधी आणि तो शिजणार कधी आणि आपण सगळे जेवणार कधी, असं सर्व काही ती मानिनीला टोमणा मारून सांगते. आणि त्यानंतर ती नंदिनीला म्हणते की तुला काय वाटतं ग की तू या घरामध्ये यायच्या अगोदर मानिनीला कोणीच मदत करत नव्हतं का? तर तेव्हाच रम्या म्हणते की अगं, मीच तर असायचे ना मामीच्या हाताखाली, आणि तसं सुद्धा आज पण मी करेन ना, एवढं काय आहे त्याच्यामध्ये, आणि तू गेलीस तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, असं ती सांगू लागते. तर वसुंधरा पुढं म्हणते की जर एवढा उत्साह असेल ना तुझा मदत करायचा, तर मग जाऊच नकोस ना काम करायला. तर तेव्हा मानिनी त्या दोघींना थांबवते आणि म्हणते की अरे बापरे, एवढी चर्चा कशासाठी पाहिजे स्वयंपाकावरून? अगोदर रम्या करायची ना मदत, मग आत्तासुद्धा करेल ना ती मदत, एवढं काय आहे त्याच्यामध्ये, असं ती त्या दोघींना बोलवून तिथे थांबवते. आणि त्यानंतर नंदिनीला तू अजिबात काहीसुद्धा काळजी करू नकोस, तू बिनधास्त जा, आणि लग्नानंतर तू पहिल्यांदाच कामासाठी बाहेर जात आहेस ना, तर मग दोघे सुद्धा जरा देवळात जाऊन मग पुढे जा, असं ती जीवाला आणि नंदिनीला सांगते. तर प्रेक्षकांनो, इथे श्रेया तिथं येते आणि त्या सगळ्यांना काव्या वहिनी आहे का असं विचारते. तर मानिनी अगं, ती इथे कशी असणार आहे, ती तर तिच्या खोलीमध्येच असणार आहे ना, असं तिला सांगते. आणि काही काम होतं का तिच्याकडे, असं ती श्रेयाला विचारू लागते. तर तेव्हा श्रेया म्हणते की माझं काही काम नाही, पण तिची कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड आलेली आहे, असं ती त्याच्यावरती उत्तर मानिनीला देते. तर ते ऐकल्यानंतर मात्र जीवाला जोराचा झटकाच बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता बघा प्रेक्षकांनो, इथे जी काव्याची मैत्रीण असते ना, ती जीवाला सुद्धा ओळखतच असते आणि आता त्यांचं भांडं फुटणार म्हणून तो चांगलाच घाबरलेला आहे. तर बघूयात पुढे काय होतं ते. श्रेयानं सांगितल्यानंतर नंदिनी अरे वा, काव्याची बेस्ट फ्रेंड आली आहे का, म्हणजे ती तर जीविकाच असणार आहे आणि तीच आली असणार आहे, असं म्हणून ती गडबडीने पुढे निघून जाते. तर लगेचच जीवासुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागतो आणि खाली आल्यानंतर नंदिनी काव्याच्या मैत्रिणीसमोर जाते आणि हॅलो असं म्हणून तिच्या हातामध्ये हात देते आणि तूच जीविका आहेस का, असं तिला प्रश्न करते. तर त्याच्यावरती काव्याची मैत्रीण मी जीविका नाही, मी तर अनिशा आहे, मी अनिशा कोरगावकर आहे, असं ती त्याच्यावरती नंदिनीला उत्तर देते. तर तेव्हा जीवासुद्धा नंदिनीच्या मागे मागे तिथे पोचलेला असतो आणि ज्यावेळेस अनिशा जीवाला बघते ना, तर त्याला बघितल्यानंतर ती लगेचच रिॲक्ट करते आणि त्याला म्हणते की अरे जीवा, कॉंग्रॅच्युलेशन्स, कसा आहेस तू, असं म्हटल्यानंतर मात्र सर्वजण धक्क्याने जीवाकडेच बघू लागतात आणि नंदिनीला थोडी शंका चाललेली असते. तर प्रेक्षकांनो बघा, इथे आता मला तर वाटत आहे की जीवाचं भिंग फुटेलच. इतक्यात मानिनी अनिशाला अगं अनिशा, बरं झालं तू आलीस ते, असं म्हणते आणि कल्पनाला तिच्यासाठी पाणी आणायला सांगते. तर तेव्हा जीवाला थोडासा धीर येतो. तर तेव्हा अनिशा पुढं जीवासोबतच बोलू लागते आणि त्याला म्हणते की काय राव, तुम्ही तर टचमध्येच नाही ना, डायरेक्ट आउट ऑफ रेंजच झालात की, असं म्हणून काव्या कुठं आहे असं ती जीवालाच विचारते. तर मात्र तेव्हा सगळ्यांच्या शंका अजूनच वाढलेल्या असतात आणि सर्वजण गोंधळातच पडलेले असतात. तर तेव्हा अनिशा पुढं जीवाला म्हणते की अरे तू या बुकेकडे काय बघत आहेस, हा बुके काही तुझ्यासाठी नाही, असं ती जीवाला सांगायचा प्रयत्नच करत असते. तर तेव्हा जीवा आपलं बोट वरती करतो आणि अनिशाला शांत बसायचा इशारा करत असतो. तरीसुद्धा अनिशा काही थांबतच नाही आणि हा बुके काव्यासाठी आणलेला आहे मी, आणि तुला तर चांगलंच माहिती आहे ना की काव्याला फुलं किती आवडतात ते, असं सुद्धा ती जीवालाच म्हणत असते. तर मात्र तेव्हा जीवा चांगलाच घाबरतो आणि तो नंदिनी आणि बाकीच्यांच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा कल्पना अनिशासाठी पाणी घेऊन येते आणि तेव्हा अनिशा पाणी पिऊ लागते. तर त्यावेळेस नंदिनी मनातल्या मनामध्ये विचार करू लागते की काव्याची मैत्रीण जीवाला कशी काय ओळखते. आणि त्यानंतर पाणी पिल्यानंतर अनिशा परत बोलू लागते आणि मानिनीला काकू, सॉलिड आहे हा तुमचा मुलगा, कारण भावाच्या लग्नाला म्हणून गेला आणि डायरेक्ट लग्न करूनच आला की, असं ती बोलते.
आणि काव्या पण अशी आहे ना, तिला तर चांगलंच फटकावलं पाहिजे असं सुद्धा ती बोलते. आणि अरे यार, मी तर तिची बेस्ट फ्रेंड आहे ना, तरीसुद्धा तिने मला काहीच कळवलं नाही, हे काही बरोबर नाही ना असं म्हणून ती थोडीशी चिडत असते. आणि बारात में नाचना था ना यार असं म्हणू लागते. तर ते सर्व ऐकल्यानंतर वसुंधराला सुद्धा प्रश्न पडलेले असतात आणि ती मानिनी जवळ जाते आणि हळू आवाजामध्ये, ही नेमकी काव्याचीच मैत्रीण आहे ना, कारण ती जीवाबरोबरच जरा जास्तच सलगीने वागत आहे ना, म्हणून मी विचारलं असं ती बोलू लागते. तर तेव्हा अनिशा अजून सुद्धा थांबायचं नावच घेत नाही आणि ती जीवाला परत काहीतरी बोलणारच असते. तर तेव्हा जीवाच पुढे येतो आणि अनिशा, तू जरा ऐक ना, तू ना थोडंसं जास्तच एक्साइट झालेली आहेस, मी तुला काय म्हणत आहे ते जरा ऐक ना तू, असं तो सांगून तिला गप्प करायचा प्रयत्न करतच असतो. तरीसुद्धा अनिशा काही थांबत नाही आणि ती त्याला म्हणते की तू तर काही बोलूच नकोस आणि तू अगोदर काव्याला बोलव. असं सांगितल्यानंतर मात्र सगळेजण फारच मोठ्या धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात. तर अनिशा पुढे म्हणते की बघू देत तरी ना, की काव्या लग्नानंतर कशी दिसते ते. तर तेव्हा परत जीवा सगळ्यांच्याकडे बघू लागतो. तर अनिशा पुढं म्हणते की काही फरक पडला आहे का नाही तिच्यामध्ये, असं ती बोलतच असते. इतक्यात पार्थ सुद्धा खाली येतो आणि त्यावेळेस जीवा पार्थला जवळ घेतो आणि अनिशाला, अगं अनिशा, हा बघ ना माझा पार्थ दादा आहे आणि याच्यासोबतच लग्न झालेलं आहे काव्याचं, असं तो डायरेक्ट तिला सांगतो. तर ते ऐकल्यानंतर मात्र अनिशाला चांगला जोराचाच धक्का बसतो आणि अनिशा परत एकदा म्हणते की काव्या आणि यांचं लग्न, असं म्हणतच असते आणि पुढे ती बोलणारच असते. इतक्यात काव्या येत असते आणि अनिशाला बघितल्यानंतर काव्या, तू अचानक कशी काय आली आहेस असं म्हणून धावत तिच्या जवळ जाते. तर यावेळेस मात्र अनिशाला जोराचा धक्का बसलेला असतो आणि अनिशा थोडीशी शांत झालेली असते आणि ती काव्याला म्हणते की मी तर तुला सरप्राईज द्यायला आले होते. तर त्यावेळेस वसुंधरा एकदमच बोलते की ही तुला सरप्राईज द्यायला आलेली होती आणि स्वतः सरप्राईज झालेली आहे. आणि काव्याला ती विचारते की ही मुलगी नक्की तुझीच मैत्रीण आहे ना. तर त्यावर काव्या, हो ही तर माझी बेस्ट फ्रेंड आहे, अशी थोडी दबक्या आवाजातच ती उत्तर देते. तर वसुंधरा काव्याला पुढं म्हणते की मग तू तुझ्या ताईच्या लग्नात कसं काय नाही बोलवलंस तिला. तर तेव्हा अनिशा मध्येच बोलते आणि काव्याला म्हणते की मला आत्ताच कळालं की पार्थचं तुझ्यासोबत लग्न झालेलं आहे, असं ती म्हणत असते. तर तेव्हा काव्या तिला लगेचच सांगून रिकामी होते की ताईचं सुद्धा लग्न जीवासोबत झालेलं आहे. तर ते ऐकल्यानंतर तर अनिशाला अजूनच मोठा धक्का बसतो आणि अनिशा धक्क्यानेच नंदिनीकडे आणि जीवाकडे सुद्धा बघू लागते आणि म्हणते की असं झालं आहे का. तर तेव्हा काव्या तिला थांबवण्यासाठी, हो असंच झालेलं आहे असं म्हणून त्यांचं भिंग फोडण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत असते. तर त्यावेळेस मानिनी अनिशाला विचारते की तू काव्याचीच मैत्रीण आहेस ना. तर अनिशा, हो हिचीच बेस्ट फ्रेंड आहे मी, असं सांगते. तर त्यावर रम्या अनिशाला विचारते की मग तू जीवाला इतकी चांगली कशी काय ओळखतेस, नेमकं कुठं भेटला होता तुम्ही. तर मात्र तेव्हा जीवा, काव्या आणि अनिशा तिघे सुद्धा धक्क्याने रम्याकडेच बघू लागतात. तर त्यावेळेस इथे काव्या संगी असं म्हणत असते आणि अनिशा कॉलेज असं बोलून जाते आणि त्या दोघींचा सुद्धा गोंधळ उडतो. तर परत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उमटतं. तर तेव्हा काव्या लगेचच ते सर्व सावरू लागते आणि आम्ही दोघी कॉलेजमध्ये भेटलो आहे, पण ती जीवाला ताईच्या संगीतामध्ये भेटली आहे असं म्हणायचं आहे ना तिला, हे बरोबर आहे ना अनु, असं तिलाच विचारते. तर त्यावेळेस अनिशा सगळ्यांना हो असं सांगू लागते. तर त्यावेळेस मानिनी, असं आहे का, मग काहीच हरकत नाही. तसं सुद्धा ना जीवाची अनोळखी माणसांच्या सोबत पटकन मैत्री होते असं ती सांगू लागते आणि तू लग्नामध्ये कुठे दिसलेच नाहीस ना, असं ती अनिशाला प्रश्न करते. तर तेव्हा काव्या आणि अनिशा एकमेकांच्याकडे बघतात आणि दोघीसुद्धा एकत्रच बोलतात. तर तेव्हा काव्या तिची तब्येत ठीक नाही असं म्हणून तब्येत असंच बोलणार असते. तर त्यावेळेस अनिशा मात्र परीक्षा असं बोलून जाते आणि तेव्हा परत त्या दोघी एकमेकांच्याकडे बघून त्यांचा गोंधळ जोरानेच उडालेला असतो आणि इथे परत सगळ्यांना त्या दोघींची शंका येऊ लागते. तर मानिनी नक्की काय, असं त्या दोघींना विचारते. तर काव्या परत त्याच्यावरती सारवासारव करू लागते आणि अहो मानिनी काकू, ही संगीतला आलेली होती, पण हिच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि हिला जायला लागलं, असं त्याच्यावरती उत्तर देते आणि आपलं नशीब आपली परीक्षाच बघत असताना, असं ती म्हणत होती. आणि काय ग अनु, तू पण काय बोलत आहेस, असं ती म्हणू लागते. तर त्यावेळेस वसुंधरा अनिशाला विचारते की आता तुझ्या बाबांची तब्येत तर बरी आहे ना.
तर त्यावर अनिशा हो असं घाबरूनच सांगते. तर त्यावेळेस पार्थ म्हणतो की तुमचं सगळ्यांचं चालू देत, मी ऑफिसला निघत आहे असं म्हणून तो तिथून निघूनच जातो. तर नंदिनी सुद्धा अनिशाला तू आणि काव्या छान गप्पा मारा, म्हणजे आम्ही बाहेर जात आहे असं सांगते. आणि काव्याला म्हणते की तिला फक्त बसवून ठेवू नकोस, सकाळी मी शिरा केला होता ना तो तिला आठवणीने खायला दे. आणि अनिशाला ती म्हणते की आपण परत भेटूया, तू अशीच परत सुद्धा ये असं सांगून निघालेलीच असते. त्यावेळेस मानिनी नंदिनीला देवळात नक्की जा हा, विसरू नकोस असं सांगते. तर तेव्हा जीवा स्वतःमध्येच हरवून गेलेला असतो. तर नंदिनी जीवाला आपण निघायचं ना असं विचारते, तरी सुद्धा जीवा भानावरती येतच नाही. तर त्यावेळेस मानिनी जीवाला हात लावते आणि अरे जीवा निघत आहे ना तुम्ही असं त्याला विचारते. तर तेव्हा जीवा थोडासा भानावरती येतो आणि हो निघत आहे असं म्हणून तो एकदा अनिशाकडे बघतो आणि काव्याकडे सुद्धा बघतो आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा तिथून निघून जातात. तर त्यानंतर मानिनी अनिशाला तू काय घेणार, चहा घेणार का कॉफी घेणार असं प्रश्न करते. तर तेव्हा अनिशा यावेळेस मात्र काहीच बोलत नाही आणि ती काव्याकडेच बघते. तर त्यावेळेस काव्या तिच्या वतीनेच बोलते आणि अनिशा कॉफी घेईल असं उत्तर देते. तर मानिनी कल्पनाला हाक मारते आणि पाहुण्यांच्यासाठी जरा कॉफी आणि शिरा घेऊन ये असं सांगते. तर यावेळेस काव्या कल्पनाला अहो कल्पनाताई कॉफी आणि शिरा माझ्या रूममध्ये घेऊन याल का असं तिला सांगते. तर त्यावेळेस कल्पनासुद्धा चालेल असं त्याच्यावरती तिला उत्तर देते. आणि त्यानंतर काव्या मानिनीला मानिनी काकू आम्ही दोघी माझ्या रूममध्ये गप्पा मारत बसू का असं तिची परवानगी घेते. तर त्यावेळेस मानिनी हो अगदीच चालेल की काहीच हरकत नाही, तुम्ही गप्पा मारत बसा, मी तिकडे सगळं काही पाठवते असं सांगून ती सुद्धा स्वयंपाकघराच्या दिशेने जाते. तर तेव्हा चक्क काव्या अनिशाचा हातच पकडते आणि तिला खेचतच आपल्या रूमकडे घेऊन जाते. आणि रूममध्ये घेऊन गेल्यानंतर ती दरवाजा बंदच करून टाकते आणि तिला बसायला सांगते. आणि अगं अनिशा काय आहेस तू, तुला वेळ वगैरे काही आहे का नाही असं ती म्हणू लागते. तर अनिशा पण अगं काव्या हा सगळा काय प्रकार आहे असं तिला विचारत असते. तर काव्या पण तू जरा बघायचं तरी होतंस ना बोलायच्या अगोदर, मागे पुढे असं तिला म्हणत असते. तर त्यावेळेस अनिशा पण हे सगळं असं म्हणतच असते. तर काव्या मला माहिती आहे ग की हे तुझ्यासाठी सगळं काही स्ट्रेंज आहे, पण तू भला मोठा बॉम्ब फोडणार होतीस देशमुखांच्या घरी आणि यायच्या अगोदर फोन वगैरे सुद्धा केला नाहीस आणि अचानकच आलीस ना, आणि आल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांनाच भेटलीस असं एकामागोमाग एक ती बोलू लागते. तर अनिशा म्हणते की अगं काव्य तुझ्या लक्षात राहत नाही, त्याला मी तरी काय करू, आणि आज स्टुडंट्स काउन्सिलची मीटिंग होती आणि रेगे सर आपल्याला इम्पॉर्टंट नोट्स देणार होते, पण तू तर काही इन्स्टिट्यूटला येतच नाहीस असं ती सांगत असते. तर तेव्हा काव्या डोक्यालाच हात लावते. तर तेव्हा अनिशा पुढं म्हणते की तरी सुद्धा मी तुला 1-2 वेळेला फोन सुद्धा ट्राय केलेला होता, पण तुझा फोन स्विच ऑफ होता असं ती त्याच्यावरती तिला सगळं काही एक्सप्लेनेशन देते. तर यावेळेस काव्या अनिशाची माफी मागते आणि मला माफ कर, कारण आजकाल फ्रस्ट्रेट होऊन मी फोन कुठं ठेवून देते ना, मलाच काही लक्षात येत नाही असं तिला सांगते. तर अनिशा जीवाचं लग्न तुझ्या मोठ्या बहिणीसोबत झालेलं आहे म्हटल्यानंतर फ्रस्ट्रेशन तर येणारच ना असं तिला म्हणते. आणि हा सगळा काय प्रकार आहे, तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत तुझं लग्न होण्याचा काय संबंध आहे आणि तुम्ही हा काय घोळ घालून ठेवलेला आहे. आणि अगं काव्या तुझं जीवावरती प्रेम होतं, आपल्या ग्रुपची ड्रीम लव्ह स्टोरी म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या दोघांच्याकडेच बघत होतो आणि आमच्या नजरेसमोर तुमची लव्ह स्टोरी फुलली आहे ना, आणि मग हे सगळं कसं काय झालं आणि हे सगळं तू घडूच कसं काय दिलंस असं ती एकामागोमाग एक प्रश्न काव्याला विचारू लागते. तर तेव्हा काव्या मात्र थोडीशी स्तब्धच झालेली असते. आणि अगं अनु मी तुला काय सांगू, त्या दिवशी काय झालं ते असं ती म्हणून थोडीशी शांत होते. तर आता बघा इकडे प्रेक्षकांनो, बाहेर रम्या आणि वसुंधराला भलं मोठं प्रश्नचिन्ह समोर पडलेलं असतं आणि त्या दोघीसुद्धा या विषयावरती तेच बोलत असतात. तर त्यावेळेस रम्या वसुंधराला म्हणते की अगं आई मला तर यामध्ये काहीतरी झोलच वाटत आहे, म्हणजे ती अनिशा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण काव्या तिला बोलूच देत नव्हती, असंच वाटत आहे ना असं तिला विचारते. तर वसुंधरा तू म्हणत आहेस ना ते अगदी बरोबर आहे आणि नक्कीच पाणी कुठेतरी मुरत आहे असं त्याच्यावरती तिला उत्तर देते. तर रम्या तेच तर मी म्हणत आहे ना, ती काव्या काहीतरी लपवत नक्कीच आहे आणि ती जे लपवत आहे ना तोच तिचा वीक पॉईंट असू शकतो. आई तुझ्या ही गोष्ट लक्षात येत आहे का असं ती म्हणते. आणि पुढे ती म्हणते की मी एक काम करते, मी जाऊन त्या दोघींचं बोलणं ऐकते. तर त्यावेळेस वसुंधरा ठीक आहे असं तिला म्हणते.
आणि तोपर्यंत मी रूममध्येच आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर इकडे आतमध्ये या दोघी मैत्रिणी बोलतच असतात तेव्हा अखेर काव्या अनिशाला सर्व काही सांगू लागते आणि ती थोडी भावूक झालेली असते. ती अनिशाला म्हणते की तो दिवस सगळ्यांसाठी आमच्या लग्नाचा दिवस होता, पण माझ्यासाठी तो आत्तापर्यंतचा सगळ्यात काळा दिवस होता असं सांगत असते आणि जे जे काही घडलेलं असतं ते सर्व काही अनिशाला सांगत असते. आणि इतक्यात रम्या बाहेर येऊन दरवाजाला कान लावते. तर आतमध्ये काव्या अनिशाला सर्व काही सांगत असते. ती सांगत असते की यशवंतरावने धमकी देऊन तिला लग्न करायला भाग पाडलं आणि गावकऱ्यांनी सुद्धा तिच्या तोंडाला काळं फासायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर तिच्या वडिलांच्या अंगावरती सुद्धा त्यांनी जायचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी चक्क लग्नासाठी तिच्या पायाशी भीक मागितलेली असते. ते सर्व सुद्धा ती अनिशाला सांगत असते आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न झालं असं ती सांगत असते. तर त्यावेळेस इकडे बाहेर रम्या दरवाजाला कान देऊन उभीच असते आणि तिला आतमधलं काहीच ऐकू येत नसतं आणि ती थोडी वैतागून जाते आणि काय बोलत आहेत या दोघी, काहीच ऐकू येत नाही ना असं ती म्हणून अजूनच वैतागू लागते आणि ती स्वतःशी म्हणते की रम्या काहीतरी जुगाड कर आणि आतमध्ये जा, नाहीतर यांचं गॉसिप कधीच कळणार नाही तुला, असं ती स्वतःशी बोलतच असते. इतक्या समोरून कल्पना त्या दोघांसाठी कॉफी आणि शिरा घेऊन येत असताना तिला ती दिसते. तर तेव्हा रम्या धावतच हिच्याकडे जाते आणि कल्पनाला तिथेच थांबून कल्पना हे तू कोणासाठी घेऊन चाललेली आहेस असं विचारते. तर तेव्हा कल्पना म्हणते की ते काव्या वहिनी आणि त्यांच्या मैत्रिणी आहेत ना त्यांच्यासाठी कॉफी आणि शिरा घेऊन जात आहे असं तिला सांगते. तर तेव्हा रम्या अगं कल्पना तू किती काम करशील, मी देते ना त्यांना असं म्हणून तिच्या हातामधून ते घेत असते. तर कल्पना नको असं म्हणून परत मागं घेत असते. तर तेव्हा रम्या अगं दे ना माझ्याकडे असं म्हणून ते आपल्याकडे खेचूनच घेते आणि कल्पनाला म्हणते की तू एक काम कर, तू वरती जाऊन माझी रूम आवर. तर तेव्हा कल्पना अहो ती तर मी कधीच आवरली आहे ना असं त्याच्यावरती उत्तर देते. तर तेव्हा रम्या तिच्यावरती थोडी चिडते आणि मग जाऊन मंजू मावशीची आवर, इथून जा असं तिच्यावरती ती ओरडतेच. तर कल्पना तिथून निघून जाते आणि त्यानंतर रम्या ते सर्व घेऊन काव्याच्या खोलीबाहेर येते आणि तिचा दरवाजा वाजवते. तर तेव्हा काव्या जाऊन दरवाजा उघडते. तर समोर रम्याला बघितल्यानंतर काव्या अगं तू इथे काय करत आहेस रम्या असं तिला विचारते. तर रम्या तुझी मैत्रीण आलेली आहे ना, मग मी तुमच्यासाठी शिरा आणि कॉफी घेऊन आलेले आहे असं म्हणून ती रूममध्ये जातच असते. तर काव्या तिला तिथेच थांबवते आणि 1 मिनिट थांब, तू का घेऊन आली आहेस असं तिला परत विचारते आणि कल्पनाताई नाहीत का असं म्हणू लागते. तर तेव्हा रम्या आहे ना कल्पना, पण ती ना वरती काम करत आहे असं तिला खोटंच सांगते आणि तुझी एवढी मैत्रीण आली आहे ना तर मग माझ्या हातची स्पेशल कॉफी बनवली आणि तिच्यासाठी घेऊन आली आहे असं सांगते. तर तेव्हा रम्या परत तिला थांबवते आणि आतमध्ये कुठं चाललेली आहेस तू असं तिला विचारते. तर तेव्हा रम्या ट्रे ठेवत आहे ना आणि तुझ्या मैत्रिणीसोबत थोडा गप्पा मारते ना असं म्हणून अनिशाला हाय असं बोलत असते. तर परत काव्या रम्याला तिथेच थांबवते आणि आम्ही खूप महत्त्वाचं बोलत आहे, तुला गप्पा मारायच्या असेल ना तिच्यासोबत तर मग त्या गप्पा तू नंतर मार, आता नको असं ती सांगते. तर तेव्हा रम्या मग मी ट्रे तरी ठेवते ना असं म्हणून आत येतच असते. तर काव्या तो ट्रे माझ्याकडे दे असं म्हणून तिच्या हातामधून ट्रे काढून घेते आणि थँक्यू असं म्हणून तिच्या तोंडावरतीच दरवाजा बंद करते आणि त्यानंतर ती अनिशाला ही रम्या आहे ना ती तर मांजरच आहे आणि ही तर देशमुखांच्या घरामधलं 1 नंबरचं लबाड मांजर आहे असं तिला म्हणते आणि तशी माझ्यासोबत जरा बरी वागते, पण का कोण जाणे सतत असं वाटत राहतं की ती नाटकच करत आहे असं तिला सांगू लागते आणि पुढं म्हणते की काही केला माझा तिच्यावरती विश्वासच बसत नाही आणि खरं सांगायचं झालं ना तर हे सगळं असं घडल्यानंतर सगळ्यांच्या वरचा विश्वासच माझा उडालेला आहे आणि माझं काय चाललेलं आहे ना हे कोणालाच काहीच कळत नाही. तर मनीषा म्हणते की काव्या मला याच्यामधलं काही म्हणजे काहीच माहिती नव्हतं ना, खूप वाईट झालेलं आहे ना यार, हे खूपच विचित्र घडलेलं आहे हे सगळं आणि तू हे मला सांगितलंस म्हणून, नाही तर मला बाहेरून कुठून समजलं असतं ना तर एखाद्या फिल्मची स्टोरी समजून मी इग्नोरसुद्धा केलं असतं असं ती काव्याला सांगू लागते. तर काव्या म्हणते की एखाद्या फिल्मच्या स्टोरीपेक्षा सुद्धा सगळं विचित्रच घडलेलं आहे आणि कधीच कोणाबरोबर सुद्धा घडू नये ना असं काहीतरी घडलेलं आहे माझ्यासोबत असं ती सांगते आणि तू येऊन अजूनसुद्धा घोळ घालणार होतीस असं तिला बोलते. तर त्यावर अनिशा काव्याची माफी मागते आणि सॉरी काव्या, मला हे आत्ताच कळालं आहे की मी जर का बाहेर तुमच्याबद्दल काही बोलले असते ना तर खूप मोठा लोचा झाला असता आणि आता तू पुढं काय करायचं ठरवलेलं आहेस आणि मला माहिती आहे की तुला एखादी गोष्ट नाही आवडली ना तर तू ॲक्सेप्ट करत नाहीस आणि हे तर नको असलेलं नातं आहे ना ते सुद्धा आयुष्यभराचं आणि
आणि ते तुला सतत टोचत राहील. हे लग्न तू ॲक्सेप्ट नाही करू शकणार आणि मला हे समजत नाही की तुझ्या नंदिनी ताईने तर हे लग्न कसं काय ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर तेव्हा काव्या, ती तर नंदिनी ताई आहे, तुला तर तिचा स्वभाव माहिती आहे ना, आणि ती माझी मोठी बहीण आहे, शांत आहे, समंजस आहे, तिने केलं ॲक्सेप्ट आणि तिचीसुद्धा अशीच अपेक्षा आहे की मी हे लग्न ॲक्सेप्ट करावं. ते सांगितल्यानंतर मात्र अनिशाला शॉकच बसतो. तर काव्या पुढं म्हणते की अगं अनु, कसं काय करू मी हे लग्न ॲक्सेप्ट, आणि मी नंदिनी नाही ना, कशी गप्प बसू मी, आणि मी गप्प बसूच शकत नाही असं ती बोलते. तर त्यावर अनिशा म्हणते की अगं काव्या, तुझं अगदी करेक्ट आहे, तू गप्प नकोच बसूच, सगळ्यांना जे काही आहे ना ते खरं सांग, आणि मुख्य म्हणजे जीवाला तू तयार कर डिवोर्स द्यायला. तर त्यावर काव्या, जीवाला कसं काय सांगणार मी, कारण तुला सांगितलं आहे ना मी की तो नजर वर करून सुद्धा माझ्याकडे बघत नाही आणि माझ्यासोबत असा वागत आहे, असा बोलत आहे की मी कुठली तरी अनोळखी व्यक्ती आहे त्याच्यासाठी. आणि मी त्याला म्हणाले ना की मी सगळं काही सांगून टाकते सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल. मग तो काय म्हणाला माहिती आहे का तुला, की तू सांगितल्यानंतर मला काहीसुद्धा फरक पडणार नाही आणि त्यावरती मी सगळ्यांना सांगेन की माझं प्रेम तुझ्यावरती नव्हतंच. तर ते ऐकल्यानंतर अनिशाला परत मोठा धक्का बसतो आणि आजचा भाग प्रेक्षकांनो इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अनिशा सांगून टाक सगळ्यांना काय खरं आहे ते, असं काव्याला म्हणत असते. तर तेव्हा दुसरीकडे जीवा आणि नंदिनी कारमधून चाललेले असतात. तर त्यावेळेस नंदिनी जीवाला म्हणते की आता अनिशासोबत अशी भेट झाली आहे ना, तशीच जीविकासोबत सुद्धा भेट झाली पाहिजे. असं बोलल्यानंतर मात्र जीवा एकदमच गाडीला जोराचा ब्रेक मारतो आणि त्याला जोराचा धक्काच बसतो. तर इकडे घरामध्ये वसुंधरा रम्याला ती अनिशा तर लग्नामध्ये कुठेच दिसली नव्हती असं ती बोलत असते. तर त्यावर रम्या म्हणते की आई, तुझ्या एक गोष्ट लक्षात येत आहे का, याचा अर्थ ती काव्या खोटं बोलत आहे, पण ती काव्या काय लपवत आहे आपल्यापासून असं ती विचार करू लागते. तर इकडे काव्या मानिनीला भेटते आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का असं म्हणते, आणि बहुतेक ती इथे अनिशाने सांगितल्याप्रमाणे सर्वांना सत्य सांगायसाठी मानिनीजवळ आलेली असते. तर त्यावर मानिनी काव्याला म्हणते, बोल ना तू, जे काही तुझ्या मनात आहे ना ते सगळं माझ्यासमोर मोकळं कर. तर तेव्हा काव्या माझं असं म्हणून सांगणारच असते. तर त्याने इथेच तो सीन कट केलेला आहे. तर प्रेक्षकांनो, बहुतेक काव्या मानिनीला जीवा आणि तिच्याबद्दल अखेर सर्व काही सांगून टाकते. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा.